श्री स्वामी समर्थ. तर आज तारीख आहे 18 ऑगस्ट 2024. आज आपण आपला 16 तारखेपर्यंत एक वीक झाला. आता 19 तारखेला मंडे आहे. आज आहे संडे. 19 तारखेला मंडे ला आपण बोर्डला काय मूव एक्सपेक्ट करू शकतो ते बघूया आज. तर प्रिव्हियस वीकमध्ये काय झालं ते आधी बघूया, मग नंतर ते बघू. नंतर नेक्स्ट मूव काय येऊ शकतो ते बघू. मंथली टाईम फ्रेमवरती जर बघितलं आपण, तर मंथली टाईम फ्रेमवर मार्केटने या पॉईंटला 38%ला डोजी बनवून रिट्रेस केलं होतं. नंतर एक बुल मूव्ह इथून स्टार्ट केला होता. पण जसं मी इम्पल्सिव्ह बाईंग जिथून आलेली आहे, म्हणजे मार्केटमध्ये पैसा जिथून आलेला आहे तो पॉईंट आहे हा. तर या पॉईंटपासून एक मिनिट, याला पण एक वीक आहे या कॅन्डलला, म्हणून आपण त्याला कन्सिडर करू काइंड ऑफ. इथं 38% रिट्रेस झालेलं आहे, इथून एक बुल मूव्ह आलेला आहे. तर याच्यात बनलेला आहे डोजीने एक डोजी आणि डोजी रिव ॲक्ट करते की रिव्हर्स स्ट्रक्चर ॲक्ट करते. ते आहे ऑल टाईम हायमध्ये, म्हणजे मार्केट टॉपला आहे रेजिस्टन्समध्ये. त्याने अजून जर इथून जर आपण पकडलं तर याने अजून काही आपल्याला रिट्रेसमेंट दिलेली नाही व्यवस्थित. इथं दिली आहे, बट बघूया काय होतं मंथली टाईम फ्रेम म्हणून. विकलीमध्ये बघूया की विकलीमध्ये आपल्याला बघायला भेटतं आहे की एक मिनिट, डबल टॉप स्ट्रक्चर बघायला भेटलं होतं आपल्याला. त्याच्यात हा एक आहे. तर या रेजिस्टन्समध्ये आणि मार्केट ऑल टाईम हायमध्ये हा एक टॉप, हा दुसरा टॉप, हा तिसरा टॉप. इथून मार्केटने लिक्विडिटी घेऊन खाली मुवमेंट दिली. परत हे इथं टोटली मॅनिप्युलेट झालेली. ही रेड कॅन्डल ही जिथं ओपन झाली ते होतं इकडं टॉप. त्या टॉपपासून इथं जेव्हा आलं ते, जसं की ही कॅन्डल अशी बनली रेड, फुल्ली रेड, तर मार्केटमध्ये सेलर्स ॲड झाले असणार. पण मार्केटचा हाय टाईम फ्रेमवर जर बघायला गेलं तर हाय टाईम फ्रेमवर आपल्याला स्ट्रक्चर हे एक बुल स्ट्रक्चर दिसते, बुल ट्रेंड. तर ही कॅन्डलने खूप मॅनिप्युलेट केलं, ही कॅन्डल आणि ही कॅन्डलने. इथं सेलर्सला इथं बायर्सला, इथं सेलर्सला इन्व्हाइट केलं. नंतर दोघींचे सेल हिट करून मार्केटने आपला ट्रेंड कंटिन्यू केला. ट्रेंड कंटिन्यू तरी पण 800 पिपचा मुवमेंट आलेला आहे विकलीमध्ये. प्रिव्हियस कॅन्डलची याच्यात अजून दुसरं स्ट्रक्चर आहे की ही कॅन्डलने प्रिव्हियस कॅन्डलची ओपनिंग क्लोजिंग घेतलेली. ह्या कॅन्डल ही ओपनिंग क्लोजिंग ट्रिगर केली. आणि एक म्हणजे जे लोक इथं बसले असणार बाईंग साईडला, परत सेलर्सवाले पण, यांचे एल इथं गेलेले असणार. आणि मग आणि प्लस लिक्विडिटी, या ओपनिंग क्लोजिंगची लिक्विडिटी घेतली, बट क्लोजिंग अबोव दिली. हा एक पॉईंट आहे. शुअर होतं की एक बुल मूव्ह येऊ शकतो. डेली टाईम फ्रेमवरती बघूया. डेली टाईम फ्रेमवरती आपल्याला एक फिब लावून बघू की फिब कसं वर्क करते. वीक टू वीक मार्क करावं लागते. डेली टाईम फ्रेमवरती 2379 ते 2480 हा जो 1000 पिपचा मुवमेंट आहे, या 1000 पिपला 38% मार्केटने रिट्रेस केलं आहे. काही ब्रोकरमध्ये 50% पण केलं आहे, प्लस EMA पण ट्रिगर केला आहे. पण ओंडा या ब्रोकरमध्ये 38 केलं आहे आणि क्लोजिंग अबोव दिलेली. याच्यात एक पॉईंट असा की आपण या पॉईंटला शुअर होतो की एक बुल मूव्ह येऊ शकतो, कारण की कॅन्डलने क्लोजिंग
38च्या अबोव दिली होती म्हणून. या कॅन्डलची क्लोजिंगला आपली बाय साइड एंट्री असू शकते. ही प्लस हा एक सिनेरिओ होता. बाय साइड एंट्री हा एक होता. स्विंगसाठी होता. टार्गेट ओपन होतं. एस-एल या वीकच्या थोड्याशा खाली. या असा सीन होता तो बाय साइडचा. तर प्लस याच्यात हे एक झालेलं आहे की रेजिस्टन्स ब्रेक केला आहे मार्केटने. रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे. इम्पल्सिव्ह ब्रेकआउट. इथं ब्रेकआउट दिला, क्लोजिंग दिली, प्लस मॅनिप्युलेट केलं. बट ही कॅन्डलने ऑल स्ट्रक्चर चेंज केले. डबल डोजी हे बघा. आता तुम्हाला दाखवतो की हे जो रेजिस्टन्स आहे हा डबल डोजीचा. हा आधी मार्केटने एक रिॲक्ट केलं. रिट्रेस मार्केट इथंच का थांबली? हा एक पॉइंट. तर या पॉइंटला होतं एक याची वीक, म्हणजे इथून आधी मार्केट रिजेक्ट झालेली होती या पॉइंटपासून. तर इथं लिक्विडिटी, या पॉइंटला लिक्विडिटी प्लस या इथं लिक्विडिटी. मार्केटने सगळ्यांची लिक्विडिटी घेतली. ही कॅन्डलने या ओपनिंग क्लोजिंग हे बघा आता मी दाखवतो. ही कॅन्डलने यांची ओपनिंग क्लोजिंग घेतली आणि क्लोजिंग बॉडी खाली दिली. त्यानंतर आपल्याला हे बघायचं आहे की ही कॅन्डल इतनी बेरिश कन्सेप्ट इतनी बुलिश होती तो ब्रेक कर देती. सेकंड कॅन्डल इतनी बुलिश होती तो ब्रेक कर देती. थर्ड कॅन्डल इतनी बुलिश होती तो ब्रेक कर देती. बट मार्केटने एक फॉल दिला. प्लस इथं डेली टाइम फ्रेमवर आपण बघायला गेलो तर फर्स्ट डे थांबली कॅन्डल, सेकंड डे थांबली, तिसरा दिवस पण इथंच थांबली कॅन्डल आणि चौथ्या दिवशी एक फॉल आलेला आहे. जर 3 दिवसपर्यंत 2 किंवा 3 दिवसपर्यंत मार्केट जर ह्याच पॉईंटला आहे तर हे आपल्यासाठी एक इम्पॉर्टंट पॉईंट असू शकतो. तर मार्केटने एक्झॅक्ट त्या पॉईंटला क्लोजिंग दिली. बट इथं बी कन्सेप्ट लागतो की इतनी बेरिश होती तो ब्रेक कर देती. प्लस मार्केटने याच पॉईंटला या रेजिस्टन्सला ॲड केलं आहे की एक बेस बनवला आहे की एक सपोर्ट बेस बनवलेला आहे. तिथून एक स्ट्रक्चर आहे फुल्ली बुलिश. मार्केटने हा जो पॉईंट आहे याला काय दाखवलं की क्लोजिंग डाऊन गेली, म्हणजे याची लिक्विडिटी इथं डाऊन गेली. प्लस मार्केटने असं शो केलं की ही रिट्रेसमेंट जी आहे ती पूर्णपणे डाऊन साईडची. पण हाय टाईम फ्रेमवर जर बघायला गेलं आपण, हाय टाईम फ्रेमवर या टाईम फ्रेमवर जर बघायला घेतलं तर मार्केटने 50% रिट्रेसमेंट केली. या 50% रिट्रेसमेंटला आपण इथं शुअर होतो की ही जरी इतनी बेरिशवाला कन्सेप्ट लागलाय पण क्लोजिंग अबोव्हच दिलेली प्लस या फिफ्थ झोनपासून या कॅन्डलने पण क्लोजिंग अबोव्हच दिली. इथं एक फुल्ली शुअर होतो की आपण की एक बाय मूव्ह येऊ शकतो आणि मार्केटने तो दिला पण 500 पिपचा, 500-600 पिपचा. तर 4 आवर टाईम फ्रेमवर बघूया की 4 आवर टाईम फ्रेमवरती आपल्याला काय बघायला मिळते. 4 आवर टाईम फ्रेमवरती आपल्याला बघायला भेटतं की इथं हे डबल टॉप स्ट्रक्चर यांनी एवढा झोन जरी पकडला यांनी पण काइंड ऑफ म्हणा किंवा ॲक्ट केलेलंच आहे. एक टच देऊन अपसाईड मुवमेंट दिलेली. प्लस इथं आपल्याला टाइम स्पेंड एरिया बघायला मिळतोय की हा जो टाइम स्पेंड एरिया आहे
हा ॲक्ट करणार की नाही करणार? बिलकुल करणार. तर आपण ह्या टाईम स्पेंड एरियाला एक बाय मूव्ह एक्सपेक्ट करू शकतो. कारण की बाय मूव्ह का बी एक्सपेक्ट करू शकतो, की हाय टाईम फ्रेम आपला अप ट्रेंड चालू आहे म्हणून आपण बाय मूव्ह एक्सपेक्ट करू शकतो. तर मार्केट आले डाऊन, डाऊन, डाऊन प्लस या हाय नंतर हा काइंड ऑफ हायच बनलेला आहे. पण याच्यानंतर हा लो बनला. पण इथून जर बघायला घेतलं आपण जर हाय स्ट्रक्चर इथं पण हाय, इथं हाय, या हाय, हाय, हाय स्ट्रक्चर बनत चाललेलं आहे. इथं रेझिस्टन्स ॲक्ट केलेलं होतं मार्केटने. इथं रेझिस्टन्स होतं म्हणून अं, हा टाइम स्पेंड एरिया रिॲक्ट केला इथं. इथं टच झाला आणि टच इथं जरी आपली बाय लिमिट राहिली असती, बाय लिमिटला आपण आपली एंट्री झाली असती आणि जरी इथं आपली अलर्ट लावलेला राहिला असता, तरी आपल्याला कळलं असतं की एक अलर्ट आलेला आहे आपल्या बुल तर हा बुल याने क्लोजिंग अबोव दिलेली, पण या ई-एम-एलाच रिस्पेक्ट केलं. ई-एम-ए ॲक्ट ॲज सपोर्ट अँड रेझिस्टन्स. तर आपण 4 आवर टाईम फ्रेमवरती बघूया की मार्केटने काइंड ऑफ 38 रिट्रेस केलेलं आहे. 38ला आपली परत एक बाय साईड एंट्री असू शकली असती. या पॉईंटला होती, बट हे होतं फक्त अलर्ट होता फक्त. हे एक झालं. प्रिव्हियस सपोर्ट हा बघा. याच्यात अजून आपलं इग्नोर करता नाही येणार. हा ॲक्ट ॲज सपोर्ट. याने इतका बुल मूव्ह दिला, बट ॲक्ट काय केलं? याला बेस बनवला. इथं मागे सपोर्ट नाही होतं. इथं ॲक्ट ॲज सपोर्ट केलं. मार्केटने त्याच झोनला टाइम स्पेंड एरियाला रेझिस्टन्स ॲक्ट केला आणि त्याच झोनला एक आपल्याला हे बघायला भेटलं. ट्रिगर झाली आणि त्याच्यानंतर एक बुल मूव्ह बघायला भेटला. तर आता आपण बघूया नेक्स्ट वीकमध्ये एक काय मूव्हमेंट येऊ शकते आपल्या गोल्डमध्ये. तर आपल्याला बघायला भेटतंय की हाय टाईम फ्रेमवरती आपल्याला बघायला भेटतंय की मार्केट पूर्णपणे अप ट्रेंडमध्ये आहे. मार्केटने अजून रिट्रेस केलेलं नाही जर बघायला घेतलं तर. इथं ॲड झालंय डोजी प्लस केलंय 38. बट मार्केटमध्ये सिनेरिओ आता काय होऊ शकतं ते पण मी सांगतो आता, की माझ्या मते एक रिट्रेसमेंट हो 38, 50 किंवा 61 किंवा लोकांना मॅनिप्युलेट करण्यासाठी एक डाउन साइड मूव्हमेंट येणार, लिक्विडिटी घेणार आणि देन एक अपसाइड मूव्हमेंट येणार. हा एक पहिला सिनेरिओ असू शकतो. एक मिनिट. एक सिनेरिओ हा असू शकतो. प्लस दुसरा सिनेरिओ आपण असा असू शकतो की मार्केट येणार, लोकांना मॅनिप्युलेट करणार की मी आहे टाईम फ्रेमवर 38% जाते, 50% जाते किंवा 61% जाते. बट मार्केट याच्या कंपेरेटिव्ह या टॉप 25-11च्या टॉपपासून एक हाय न बनवता लो बनवेल आणि देन मार्केट एक लोअर लो स्ट्रक्चर क्रिएट करून एक डाउन साइड मूव्हमेंट देऊ शकतो. हा एक सिनेरिओ होऊ शकतो. एक मिनिट. सेकंड सिनेरिओ नेक्स्ट वीक. थँक यू. श्री स्वामी समर्थ.